जे महाराष्ट्र मित्र हो, आर-टी सारखी अशी एक योजना महाराष्ट्रात राबवली जाते, ज्यामध्ये की तुमच्या पाल्याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत केलं जातं. म्हणजेच काय, तर तुमच्या पाल्याच्या शिक्षणावरचा खर्च जेमतेम 8 ते 10 लाख रुपयाचा इतका खर्च वाचू शकतो. त्याचं शिक्षण हे मोफत होऊ शकतं. मग अशा या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी फॉर्म्स कधी निघतात? मग माझा पाल्य पात्र आहे का नाही? अर्ज कुठं करायचा? या सगळ्या गोष्टीची माहिती मी वेळोवेळी मागच्या 4-5 वर्षापासून पालकांना देत आलो आहे. माझ्या पाल्याचं ॲडमिशन सन 2021 वर्षी आर-टी मार्फत झालंय. तो माझा अनुभव आहे आणि मी स्वतः एक आधार केंद्र चालक, सेतू सुविधा केंद्र चालक आहे. बऱ्याच पालकांचे फॉर्म्स मी भरलेत आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच पालकांना जो प्रश्न पडलेला असतो, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्या योजनेसाठी पात्र आहे का नाही? त्याची वय मर्यादा काय आहे? आणि कोणत्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत, सखोल चर्चा करणार आहोत वय मर्यादाबाबत. म्हणजेच सगळ्यात पहिली गोष्ट येते, की योजना चांगली आहे का? तर योजना खूप चांगली आहे आणि आजच आम्हाला कळलेलं आहे या योजनेबद्दल. तर माझं पाल्य 3रीच्या वर्गात शिकत असेल, 4थीच्या वर्गात शिकत असेल, तर तो यावर योजनेमध्ये बसतो का? हा जर प्रश्न तुमच्यामध्ये असेल, तर पुढील 2 मिनिटे 3 मिनिटात आपण तुमच्या पूर्ण शंकेचं निरसरण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत जाऊ द्या, ज्यांचे पाल्य मुलगा किंवा मुलगी सन 2019 मध्ये जन्मले असतील किंवा 2020 मध्ये किंवा त्याच्यानंतर 2021-22 मध्ये जन्मले असतील, तर त्यांना आर-टी सारख्या योजनेचा फायदा नक्कीच होणार आहे. त्यांच्या शिक्षणावरचा 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च वाचणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, योजना तशी चांगली आहे, परंतु आता त्या योजनेमध्ये आपण पात्र आहोत का? तर पात्रता ही काय आहे? तर वयाचा निकष आहे. सर्वात प्रथम वय किती लागतं हे पाहण्याच्या अगोदर आपण पाहूया, की नेमकं कोणत्या वर्गाला प्रवेश दिला जातो. नियमावली अशी सांगते, की वर्गामध्ये ज्युनियर के-जी म्हणजे नर्सरीपासून चालू होतं. नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जी आणि पहिलीचा वर्ग. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे, की खूप कमी शाळा आहेत ज्या नर्सरीपासून ॲडमिशन्स देतात. आणि बहुतांश शाळा या पहिल्याच्या वर्गापासून म्हणजे 90% शाळा या पहिलीच्या वर्गापासून प्रवेश दिला जातो. मग आता जो नोटिफिकेशन किंवा जे जी-आर आहे वयाच्या बाबतीतचं, ते जी-आर काय सांगतंय, की जर का तुमच्या पाल्याचं वय वर्ष 6 प्लस असेल, 6 पेक्षा जास्त वय असेल, तर तो पहिलीच्या वर्गासाठी पात्र आहे. आणि जर का त्याचं वय वर्ष 3 प्लस असेल, म्हणजे 3 पेक्षा जास्त वयाचा असेल, तो 3 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल, तर तो नर्सरी, ज्युनियर के-जी किंवा सीनियर के-जी या 3 वर्गासाठी पात्र असणार आहे. आता या गोंधळाला आणखीन सविस्तर सांगायचं झालं, तर आपण सर्वप्रथम आपण पहिलीच्या वर्गासाठी बघूया. पहिलीचा वर्ग म्हणजे 6 प्लसचं सांगितलेलं आहे, परंतु नेमकं कधीपासून 6 प्लस? तर या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2026 ला तुमच्या पाल्याचं वय हे किमान 6 वर्षाच्या पुढं 1 दिवस तरी पाहिजे. म्हणजेच काय? डिसेंबर 2026 म्हणजे 26 मधनं 6 वजा करायचे, तर डिसेंबर 2020 पर्यंत म्हणजेच डिसेंबर 2020च्या अगोदर, कमीत कमी डिसेंबर 2020च्या अगोदर तुमचा मुलगा जन्मला पाहिजे, त्याचा जन्म झालेला पाहिजे, तर तो पहिलीच्या वर्गात पात्र आहे. ही कमीत कमी वयमर्यादा झाली. आता यामध्ये 10 ते 15 दिवसाची शिथिलता देण्यात येतीये, परंतु त्यापेक्षाही जास्त नाहीये. म्हणजे जानेवारीचं तुमचं 15 तारखेपर्यंत जर म्हणजे 15 जानेवारी 2021 पर्यंत जरी पाल्य असेल, तरी तो पहिलीच्या वर्गात बसू शकतो. पण कमाल मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त काय आहे, कुठपर्यंत आहे? तर पहिलीच्या वर्गासाठी 7 वर्ष 6 महिने ही जास्तीत जास्त वयमर्यादा आहे. म्हणजे 7 वर्ष 6 महिने. मग हे डिसेंबर 2026 पासून 7 वर्ष 6 महिने कोणते होतात? तर जुलै 2019, 1 जुलै 2019 च्या नंतर जे पाल्य जन्मले आहेत आणि ज्यांचं शेवटी म्हणजे डिसेंबर 2020 या ब्रॅकेटच्या मध्ये जे कुठले पाल्य जन्मले असतील, तर त्यांना आर-टीमध्ये येणाऱ्या वर्षात म्हणजे आता जे शैक्षणिक वर्ष आहे 2026चं त्यासाठी पहिलीच्या वर्गात पात्र होऊ शकतात. आता बरेच सारे पालक आहेत, जे मला कमेंट बॉक्समध्ये सांगतात, की "सर आमच्या पाल्याचं वय हे 26 जुलै आहे, 20 जुलै आहे, मे आहे." मग काही-काही तर 2-2 दिवसाच्या फरकावरती सुद्धा या योजनेला मुकलेले असतात. परंतु असं नाहीये, मागच्या वर्षी जर तुम्ही फॉर्म भरला असता, तर तुम्ही मागच्या वर्षी पात्र होतात. केवळ या वर्षी तुम्ही पात्र नाहीयेत. तर हे झालं पहिलीच्या वर्गासाठी जुलै 2019 ते कमीत कमी डिसेंबर 2020 पुढं 5 ते 10 दिवस तुमची मुभा देण्यात येणार आहे. आता स्पष्ट झालंय त्या पालकांसाठी ज्यांच्या पाल्याचा जन्म हा 2019 ते 20 मध्ये जन्मलाय. आता ज्यांचं 21 मध्ये जन्मलेलं आहे, त्यांच्यासाठी सीनियर के-जी हा वर्ग आहे. पूर्ण वर्षभर हे ज्युनियर के-जीसाठी आहे. त्याच्यानंतर एक वर्ग खाली जाऊया, जे 2022 मध्ये जन्मले आहेत.
जानेवारी ते डिसेंबर ते ज्युनियर के-जीसाठी पात्र राहतात. जे 2023 मध्ये जन्मले आहेत, ते नर्सरीसाठी पात्र राहतात. आता यामध्ये ज्याही वेळेस तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता, डेट ऑफ बर्थ टाकता, तर ऑटोमॅटिकली तुमच्या वयाच्या हिशोबाने तुमचा वर्ग पुढे दिसला जातो. दाखवलं जातं. त्याच्यात तुम्हाला फक्त ड्रॉप डाउन लिस्टमधून सिलेक्ट करायचंय. हाताने कुठलाच वर्ग टाकायची नाहीये. त्यामुळे वयाचा हा उलगडा होता, जो मी तुम्हाला स्पष्ट केलेला आहे. आशा करतो वयाच्या बाबतीत आता तुम्हाला कुठलाच अडथळा राहणार नाही. मनात काही शंका असतील, तर त्याबद्दलही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यासोबतच एक WhatsApp ग्रुप आहे. त्यानंतर पुढची जी माहिती असणार आहे, म्हणजे कागदपत्र, पडताळणी कशी होते, खरंच घरी येऊन बघतात का? मग पुन्हा लॉटरी सिस्टम्स काय आहेत? लॉटरीला सिस्टमच्या वेळेस काय-काय काळजी घ्यावी लागते? या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आणि त्याच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी पाहिजे असेल, तर तुम्हाला एक WhatsApp ग्रुप देतोय मी. त्या WhatsApp ग्रुपमध्ये लिंक आहे. ती जॉइन करा. त्याचं एक शुल्क आहे ₹100. ते ₹100 शुल्क भरून जर तुम्हाला तुमचा 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च वाचत असेल, तर माझी विनंती आहे पालकांना, की तुम्ही तेवढा ₹100 खर्च करून ग्रुप जॉइन करून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील, तर वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत किंवा येणाऱ्या काळामध्येही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सतर्क किंवा अवेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.